तर नक्की चांगला सुरुवात होतोय. पहिलं सत्र ऐकूया प्रवीण टेंबे यांच्याकडून. थैंक यू सो मच संदीपन केनी. कई सालों के बाद वो आज इस प्रतियोगिता में कमेंट्री कर रहे हैं, उनका हम हार्दिक स्वागत करेंगे. तो चलिए, नमस्ते, हेलो, सत श्री अकाल, केमो नाचो. आए हुए तमाम क्रिकेट प्रेमियों का मैं कमेंटेटर प्रवीण टेम्बे हार्दिक स्वागत करता हूं आयन स्पोर्ट्स कोपर के इस खूबसूरत प्रतियोगिता में. आयन स्पोर्ट्स कोपर 1 लाख की प्रतियोगिता महज 3 दिन का सफर. ज्यादातर 1 लाख की प्रतियोगिता हम 5 या 6 दिन देखते हैं, लेकिन यह प्रतियोगिता हमें महज 3 दिन की देखने मिलती है. यानी सुपर 3 के बड़े मुकाबले वाली सबसे बड़ी प्रतियोगिता. पहले दिन की बात करेंगे. सुपर 3 में जीवदानी बामणनगर टीम क्वालिफायर हो चुकी है. दूसरे दिन इस प्रतियोगिता में अपने होम ग्राउंड पर आयन स्पोर्ट्स कोपर टीम क्वालिफायर हो चुकी है. और आज का है तीसरा दिन, जहां पे एक और टीम बामणडोंगरी और कोपर टीम को सुपर 3 के लिए क्वालिफाई करेगी. तो आयन स्पोर्ट्स कोपर के मुख्य आयोजक है आदरणीय मिथुन दादा पाटिल और उनके साथ है सम्मानीय समाधान पाटिल. इनकी सबसे बड़ी यह खूबसूरत प्रतियोगिता. पिछला मुकाबला आपने देखा, इस मैदान के अंदर बेहतरीन मुकाबला हुआ. कानपुरी वर्सेस सदगुरु सीमेंट पारगांव के बीच में. कानपुरी टीम के फील्डर ने बहुत बड़ी गलती की. उनके गेंदबाजों ने कई गेंदें वाइड पे की, जिसके कारण इस मुकाबले से उन्हें हाथ धोना पड़ा. चलते मुकाबले की तरफ. आज के दिन का दूसरा मुकाबला है नीलेश मूर्ति जावले वर्सेस देवांश 11 चिंचवाड़ा टीम के बीच में. टॉस चिंचवाड़ा टीम ने जीता है और टॉस जीतने के बाद इस टीम ने फील्डिंग का फैसला लिया है. जिंदगी में 2 तरह के लोग होते हैं, एक होता है विनर, दूसरा होता है लूजर. लेकिन जिंदगी हर लूजर को एक मौका देते है जिसमें वो विनर बनेंगे. देखना कि इस मुकाबले में कौन बनेगा विनर, कौन बनेगा लूजर. अंपायर का ग्रीन सिग्नल. गेम ऑन. आज के अंतिम दिन का दूसरा बिग फाइट मैच. हरेश केनी का स्वागत किया. आइए, आयन स्पोर्ट्स कोपर टूर्नामेंट में आपका हार्दिक हार्दिक स्वागत. बिग हिट छक्का. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. 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 थैंक यू डीजे. प्रसाद घरत ऑन फायर. प्रसाद घरत ने पहली गेंद पे हरीश केनी का स्वागत किया है आयन स्पोर्ट्स कोपर के टूर्नामेंट में. क्रिकेट में इज्जत और तारीफ दुआएं मांगी नहीं जाती, कमाई जाती है. और प्रसाद घरत ने अपने परफॉर्मेंस से कई मैदान पर इज्जत तारीफ कमाई है. मजा आएगा इस मुकाबले में, क्योंकि चिंचपाड़ा टीम भी जानती है कि जावले टीम खतरनाक है. जावले टीम भी जानते हैं कि चिंचपाड़ा के स्ट्रॉन्ग पॉइंट क्या है. यदि दोनों टीम को एक दूसरे की ताकत कमजोरी पता है तो इस मुकाबले में आपको बहुत ही मजा आएगा. गेंद डैमेज हो चुकी है. अंपायर चर्चा करेंगे कि इस गेंद पर कितने नंबर आएंगे. प्रसाद गरत ने बेहतरीन शॉट लगाया. गेंद गुम हो चुकी थी, लेकिन गेंद मिलने के बाद वापस उस गेंद को चेक किया गया. मैदान के अंदर दोनों अंपायर की चर्चा हो रही है और यहां से गेंद को रिप्लेस किया जाएगा. हालांकि ज्यादातर आजकल टेनिस क्रिकेट में बल्लेबाज लंबे छक्के मारते हैं, जिसमें नेव्या की गेंदें, हेडली की गेंदें शामिल है, फुल टॉस गेंदें शामिल है. तो ऐसी कई प्रकार की गेंदों का, चैंपियन गेंदों का भी इस्तेमाल टेनिस बॉल क्रिकेट में किया जाता है. टेनिस क्रिकेट का हर बल्लेबाज चौका छक्का मारने के मंशा से उतरता है, क्योंकि यह शॉर्ट टर्म क्रिकेट है. महज 5 ओवर होते हैं और 5 ओवर में कम से कम बल्लेबाजों को टेनिस बॉल क्रिकेट खेलने का मौका मिलता है. ओपनिंग ब्लास्टिंग जोड़ी है प्रसाद घरत के साथ मनीष कड़ू. तो ये ब्लास्टिंग जोड़ी पहली गेंद पे ब्लास्ट. हरीश केनी तैयार. एक और पैतरा. गैप में खेलने की कोशिश थी, मिड ऑफ फील्डर थे, यहाँ पे डॉट बॉल. पिछला मुकाबला बहुत ही जबरदस्त हुआ. कानपुर टीम जीत के दरवाजे के तक पहुंच चुकी थी, लेकिन उस टीम को पीछे हटाकर
एक बेहतरीन जीत हासिल की एसएसएस पारगांव टीम ने। पारगांव टीम बहुत फॉर्म में और अगला मुकाबला पारगांव टीम यहां पर खेलेगी। इस बार बेहतरीन शॉट मिड विकेट को क्लियर किया, गेंद सीमा पार, लॉन्ग 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 छक्का। क्रिकेट में कहा जाता है कि मेहनत का नशा कीजिए, बीमारी भी सक्सेस वाली आएगी। और प्रसाद गरत की मेहनत रंग लाती हुई इनसाइड आउट शॉट, फुलर लेन की गेंद को दिशा दिखाई, गेंद एक्स्ट्रा कवर पॉइंट के बाहर, सीमा पार, दे दनादन चौका। आई दर्शन घेन में मुझे रंगरावा। चेहरे किसी क्रीम पाउडर से नहीं चमकते, चेहरे चमकते हैं काबिलियत से, और इनके अंदर काबिलियत कूट कूट के भरी है। हरेश केनी के खिलाफ धुआंधार ताबड़तोड़ बल्लेबाजी, प्रसाद गरत वन मैन शो ऑन द ग्राउंड। डीजे क्या बात है, जरा जोरदार तालियां प्रसाद के लिए। 5 गेंद 22 रन, जीवन है एक मौका, मार दे बेटा चौका छक्का। व्हाट अ बैटिंग। इनसाइड आउट शॉट अपर कट के सहारे खेला है इस वक्त कवर पॉइंट में। एक और बेहतरीन शॉट प्रसाद गरत के बल्ले से 26 रनों की पारी, महंगी ओवर की समाप्ति, और इस वक्त टीम का टोटल 26, लॉस ऑफ 0 विकेट्स। मानाची पालकी निघाली डीजे निखिल कोपर, इनका भी हम स्वागत करेंगे। एंटरटेनमेंट कर रहे हैं, लेकिन देखिए टूर्नामेंट के मुख्य आयोजक है मिथुन शुट पाटिल, लेकिन उनको जो साथ मिला है हमारे साथ ही सभी आयोजक जिनकी टीम कल आयंश कोपर सुपर 3 में क्वालिफाई हुई। ऐसा लग रहा था कि आयंश कोपर टीम मुकाबले से शायद हारेगी, लेकिन 3 गेंद पे 14 की जरूरत थी और बैक टू बैक 2 छक्के मारकर प्रफुल्ल पाटिल ने आयंश कोपर टीम को बड़ी जीत दिलाई। अमर पवार, गोविंदा पाटिल, राहुल पवार, विनोद पाटिल, मिलिंद महेश मात्रे, रोशन कुमार पवार, प्रतुल प्रीतेश पाटिल, मयूर के साथ नितेश पाटिल, करण पवार, सूरज पवार, अमोल पाटिल, प्रथमेश पाटिल, प्रणय, रोहन पाटिल और यश पाटिल, इन सभी का बेहतरीन योगदान है आयंश स्पोर्ट्स कोपर के टूर्नामेंट के लिए। पहली ओवर की समाप्ति 26 रन। वॉलेंटियर्स को विनंती है कि सीमा रेखा पार आपको रहना होगा, कि जितनी भी गेंद गुम हो जाएगी उन सभी गेंदों को वापस मैदान की तरफ भेजना होगा। तो ये सूचना थी वॉलेंटियर्स के लिए। गेंदबाजी कर रहे इस वक्त मुकेश परमार, चिंचपाड़ा के तेज गेंदबाज, लेकिन इस बार तेजी नहीं, स्लोवर डिलीवरी। क्रिकेट में कहा जाता है कि स्लो डिलीवरी इज अ स्लो पॉइजन, जो धीरे धीरे मुकाबले में अपने टीम को कमबैक करके दिलाता है। गेंदबाजी के पास अच्छा वेरिएशन होना चाहिए, क्योंकि कोई कोई गेंदबाज कभी तेज गेंदबाजी करते, कभी स्लो करते, कभी यॉर्कर गेंद, कभी फुलर लेंथ और कभी बाउंसर डिलीवर करते। तो ऐसी कई तरह की गेंदें आप क्रिकेट में फेंक सकते हैं। बड़ा शॉट बिल्कुल सामने फेंका है कैमरामैन के ऊपर से, बिग हिट, बिग शॉट, मैसिव, 6 रन। बेहतरीन शॉट मनीष कडू के बल्ले से। यूं जमीन पर बैठकर क्यों आसमान को देखता है, तेरे पंखों को खोल क्योंकि जमाना सिर्फ उड़ान देखता है। वाइट बॉल,
क्रिकेट टूर्नामेंट्स की बात करेंगे तो एमसीए द्वारा करीब क्रिकेट में 42 नियम है, लेकिन व्हाइट बॉल टेनिस क्रिकेट का 22वां नंबर का रूल्स है। लॉ ऑफ क्रिकेट 22 अंपायर ने घोषित किया व्हाइट बॉल। बल्ले के पल्ले आई आसमान को छूने वाला, दर्शकों को सलामी ठोकने वाला बेहतरीन छक्का। क्या बात है, लाखों तैयार है आपको रोकने के लिए, लेकिन आपको भी तैयार रहना होगा उनको ठोकने के लिए। 2 बैक टू बैक सिक्सर लगाए मनीष कडू ने, एक से बढ़कर एक खिलाड़ी। जबरदस्त बैटिंग। पहले ओवर में 26 बने और इस ओवर में करीब 13 रन आए, 2 छक्के और एक वाइड। टोटल है 39 रन ऑन बोर्ड। शॉर्ट गेंद है, पहला ब्रेक थ्रू मिल सकता है और ये फर्स्ट ब्रेक थ्रू, पहला विकेट। मनीष कडू मैदान से बाहर। जीवाचा जीव लग दिलाचा दिलदार प्रेमळ स्वभाव साधा, तुम्ही पुत्र हा तो परेगावचा युवा पुढारी खांदा। यो दादा आमचा मिथून दादा, यो दादा आमचा मिथून दादा। तो अयन स्पोर्ट्स कोपर के मुख्य आयोजक है मिथुन शेठ पाटिल, जिनका टाइटल सॉन्ग एकनाथ जी माली ने गाया, आपने सुना। मिथुन शेठ पाटिल, इनकी टूर्नामेंट्स की मैं जरूर तारीफ करूंगा, लेकिन उससे पहले 2 साल पहले तलोजा में टीएमपीएल तलोजा एमआरडीसी प्रीमियर लीग हुई थी, जिसमें मिथुन शेठ पाटिल की एक टीम उपविजेता रही थी और उस टीम को करीब 50,000 का इनाम मिला था। लेकिन मिथुन शेठ पाटिल ने घोषणा की कि वो 50,000 मैं नहीं लूंगा, अपने टीम को डोनेट करूंगा। तो उन्होंने 50,000 की धनराशि अपने टीम को दे दी। इतना बड़ा दिल और इतने बड़े दिलदार इंसान है मिथुन शेठ पाटिल। टेनिस बॉल क्रिकेट में ऐसे आयोजक देखना बहुत ही कम मिलता है, तो उनका ये बड़ा दिल और बड़े जज्बों को देखकर हम उन्हें जरूर सलाम करते हैं इस प्रतियोगिता के माध्यम से। तो चलिए, इस वक्त 2 ओवर के समाप्ति, टीम का टोटल है स्कोर कार्ड पर करीब 39 रन। अब बचे 3 ओवर। पावर प्ले हो चुका है समाप्त, 5 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर। अब रनों को रोकने में गेंदबाजों को अच्छी कामयाबी और सफलता हासिल करनी होगी। फुल टॉस गेंद, क्रिकेट में इसे बेहतरीन गेंद कहा जाता है बल्लेबाज के लिए, लेकिन इस पर नंबर आए महज 1। गेंदबाजी कर रहे तीसरे नंबर पर सतीश पाटिल। देखना है कि सतीश पाटिल अपने टीम को कितने रन पर अंकुश लगाने की मौका देंगे। टीम का टोटल है 40 रन। स्लोवर डिलीवरी, बल्ला पहले घुमा, गेंद बाद में आई, मिस टाइमिंग शॉट, डॉट बॉल की समाप्ति। देवांश 11 चिंचपाड़ा टीम खेल रहे और बहुत ही जल्दी सीपीएल चिंचपाड़ा प्रीमियर लीग का आगाज होगा, जहां पे 8 टीमें होगी और 120 खिलाड़ी 120 खिलाड़ी चिंचपाड़ा प्रीमियर लीग में खेलेंगे। वो भी प्रतियोगिता बहुत ही जल्दी हमें जरूर देखने मिलेगी। 1 रन के साथ टीम का टोटल फिर से आगे बढ़ेगा स्कोर कार्ड पर 41 रन। आज का भी लॉट्स 8 टीमों का है, जिसमें से एक टीम को मौका मिलेगा सुपर 3 में पहुंचने का। यानी सुपर 3 में पहुंचने के लिए आपको कड़ी फाइट और कड़ी टक्कर लगानी होगी। प्रसाद गरत, इन्हें कौन रोकेगा? इस बार गेंद मिड विकेट काउ कॉर्नर के ऊपर से बिग हिट, जितना बड़ा रिस्क उतना लंबा 6 रन। आठ गेंद 33 रनों की पारी। प्रसाद गरत ऑन फायर, कितने खतरनाक बल्लेबाज है। देखिए, जब जंगल में आग लगती है तब शेर भी भाग जाते हैं। ये बड़ा एग्जाम्पल प्रसाद गरत ने दिखाया। इनके बल्ले से अभी तक काफी छक्के लगे, 4 छक्के लगे और करीब 2 चौके लगे, 1 सिंगल। 9 गेंद 33 रनों की शानदार पारी। फुल टॉस गेंद, फील्डर है, दूसरा विकेट। 10वीं गेंद पे इस वक्त प्रसाद गरत 33 रन बनाकर मैदान से बाहर।
थैंक यू। तो चलिए इसी बीच मनीष और प्रसाद की ओपनिंग जोड़ी मैदान से बाहर जा चुकी है। अब पारी को संभालेंगे राहुल घरत के साथ विनायक कडू। गेंदबाजी करेंगे मुकेश परमार। चिंचपाड़ा में 3-4 टीमें हैं जिसमें देवान चिंचपाड़ा है, सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा, काला भैरव चिंचपाड़ा, नीति स्पोर्ट चिंचपाड़ा, 4 टीमें। और चिंचपाड़ा में बहुत ज्यादा यंगस्टर खिलाड़ी है जो हमेशा अच्छा प्रदर्शन करते हैं। देखना है कि आज देवांश का ये परफॉर्मेंस किस तरह से मैदान में होगा। छोटी गेंद थी लेकिन फायदा बैट्समैन नहीं उठा पाए। फील्डर खुद गेंदबाज थे, कैच ड्रॉप, मुश्किल कैच थी। मेरे ख्याल से गेंदबाज को कैच पे दौड़ना की जरूरत नहीं थी, मिड ऑफ के फील्डर थे, अगर वो कोशिश करते तो यह विकेट जरूर मिलता। अगर शुरुआती विकेट मैदान से जाएंगे तो गेंदबाज के लिए बेहतर होगा, लेकिन ये मौका मिला है बल्लेबाज को। विनायक कडू की कैच छोड़ने के बाद वो भी खतरनाक साबित हो सकते हैं। अब स्ट्राइक एंड पर है राहुल घरत। खुद के सपनों के पीछे इतना भागो कि आपसे मिलना लोगों का सपना बन जाए। और टेनिस बॉल क्रिकेट में कई स्टार है जिनसे मिलने का लोगों का सपना बन चुका है। मुकेश परमार बॉलिंग अटैक, ओ बेहतरीन प्लेसमेंट। ये होते बड़े बल्लेबाज की पहचान। राहुल को पता है कि अभी 2 विकेट जा चुके हैं, इसमें हर गेंदबाज को पढ़ना होगा, जांचना होगा, क्योंकि अच्छा क्रिकेटर बनने के लिए आपको स्टडी ऑफ द बॉलर, विजन, ऑब्जर्वेशन, ऐसी चीजें सीखनी होगी कि गेंदबाज लेग कटर गेंदे कर रहे, ऑफ कटर कर रहे, या फिर गेंदबाज बाउंस गेंद फेंक रहे। वो गेंदबाज का अभ्यास करिए, उसके बाद दूसरी गेंद पर आप जरूर अटैक कीजिए। इस बार गैप में ढकेला, मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पर गेंद, सीमा पर विनायक कडू के बल्ले से दे दनादन चौका। कालिया मैंने आपका नमक खाया सरदार। अब गोली खा। चौकार के माध्यम से 50 कंप्लीट, 53 रन्स ऑन अ बोर्ड। इस बार इनसाइड एज, विनायक कडू की पारी समाप्त। चौवा लगाकर विनायक जाएंगे बैक टू पवेलियन। मैंने देखा, तूने देखा, मैंने देखा, तूने देखा, किसने देखा, किसने देखा, किसने देखा, मैंने देखा, तूने देखा, किसने देखा, किसने देखा, किसने देखा, क्या देखा, एक दुश्मन जगह से तुमसे प्यारा है। क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर आपका फॉर्म और क्लास बहुत ही इंपॉर्टेंट है, क्योंकि क्रिकेट में युवराज सिंह की बात करेंगे जिन्होंने आईपीएल में जिनकी बोली 16 करोड़ लगी थी। युवराज सिंह अभी तक आईपीएल में सबसे महंगे खिलाड़ी साबित हुए हैं। 2011 का वर्ल्ड कप युवराज सिंह ने भारतीय टीम को जितवा कर दिया, जिसमें युवराज सिंह प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे। लेकिन वही युवराज सिंह 2020 के आईपीएल में नहीं देखने मिले। किसी भी टीम ने युवराज सिंह को नहीं खरीदा। इसलिए क्रिकेट में कहा जाता है फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। आपका क्लास परमानेंट होना चाहिए, और वो क्लास अगर आपके पास है तो क्रिकेट की कई बड़ी प्रीमियर लीग, 10PL, अरब प्रीमियर लीग जैसे प्रतियोगिता में आपको खेलने का मौका मिल सकता है। लेफ्ट हैंड बैट्समैन नयन कडू 360 डिग्री पे घूमे थे, चारों तरफ खेलने की ताकत रखते हैं, लेकिन इस बार डॉट गेंद। क्रिकेट में हमेशा कहा जाता है डॉट गेंद आपके टीम के लिए बहुत हानिकारक साबित होगी। जिस तरह से तंबाकू आपके लिए हानिकारक है, वैसे डॉट गेंद आपके लिए हानिकारक साबित होगी। छोटी गेंद, बड़ा शॉट, इस वक्त मिड विकेट को क्लियर किया, गेंद सीमा पर, मैसिव हिट, रन।
आताच दादांनी सांगितलंय की मिथून दादा सारखं प्रेम जिव्हाळा हा बरेच लोक कमी असतो. मग अशी निश्चय केलं की पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलं भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी झुलतात. म्हणजे आमच्या मिथून दादांनी जेव्हा कोपरच्या आमची जिल्हा होते तेव्हा 50,000 रुपये आपल्या केले सांगितले. हा मोठा म्हणतो, पैसे बरेच लोकांकडे असतात, पण असा मनाचा दिलदार माणूस आमचा मिथून दादा. मी माझ्या साईभक्त बाबाला विनंती करतो की माझ्या मिथून दादाची प्रगती अशी हो आणि साईबाबांना प्रेम असं जावं. गेली 8 वर्ष ते आमच्या साई यात्रेला कुठल्याही प्रकारचा अन्नदान वस्त्रदान अशा प्रकारे दान करत असतात. पुन्हा मला शब्द आठवतात की पाणी घालतो तुळशीला, वंदन करतो देवाला, सदा आनंद ठेवा माझ्या विचारला. ही जरी सिद्धी बघा. पुन्हा बोलूया आपल्या दादांकडे. बहुत बहुत शुक्रिया अरुण जी तारेकर सर का. मिथुन दादा की उन्होंने बहुत ही तारीफ की है और बिल्कुल तारीफ की हकदार है, क्योंकि काफी बड़ी बड़ी प्रतियोगिता में वो अमाउंट डोनेट करते हैं, दान करते हैं, अच्छे अच्छे कार्यक्रम में दान करते हैं. दानशूर है, क्योंकि पैसा सभी के पास है लेकिन कोई दान नहीं करता, कोई नहीं देता. चलिए ऐसे एक अमीर इंसान की बात करेंगे, भारत के उद्योगपति रतन टाटा. रतन टाटा ने कोरोना वायरस के बिल्कुल दौर में करीब 1500 करोड़ रुपए भारत को दिए थे. और वहां पर मुकेश अंबानी ने शायद कुछ भी नहीं दिया था. यानी दिल से अमीर रतन टाटा है और मिथुन दादा भी है. इस वक्त बैक टू बैक 4 रन, व्हेरी गुड शॉट. खाऊन खाऊन फिरवतो बॅट, भारी बॅट म्हणे हो कसून मारतोय शॉट, भारी bat म्हणे हो कसून मारतोय शॉट. तो इसी बीच सम्मानीय राजाराम पाटिल, इनका आगमन हो चुका है. उनसे निवेदन, मंच पर आइए, आपका हार्दिक स्वागत. ऑन हैट्रिक, लगातार 2 चौके, लेफ्ट हैंड बैट्समैन. इस वक्त गेंद बिल्कुल थोड़ी स्लो होकर आउटसाइड डिलीवरी हुई, विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल. मुकाबले की बात करेंगे, जावली टीम पहले बैटिंग कर रही है और अभी तक इस टीम का स्कोर है 67 रन. इस बार बेहतरीन शॉट, जितना बड़ा रिक्स उतना लंबा 6 रन. ठोका यार. मैंने देखा तूने देखा, किसने देखा उसने देखा, किसने देखा, मैंने देखा तूने देखा, किसने देखा उसने देखा, किसने देखा. अरे क्या देखा, क्या इतना पैरों के ऊपर गेंद और इतना लंबा छक्का देखा. क्या बात है. मैदान तब तक ना छोड़ना जब तक आप जीत नहीं जाते. नयन के पास जीतने का हौसला है, जीतने का जज्बा है, लेकिन इस बीच इनसाइड एज लगी, विकेट कीपर के दस्ताने में कैच मिली और नयन की पारी हुई समाप्त. चिकन्या चिकन्या बायकोला यांनी माहेरी पाठवली, चिकन्या चिकन्या बायकोला यांनी माहेरी पाठवली, माहेरी पाठवली, नेकबाई बंगाली पाठवली, माहेरी पाठवली, नेकबाई बंगाली पाठवली. इस वक्त आखिरी गेंद फेंकी जाएगी और जावले टीम का स्कोर है 73 रन, 73 रन स्कोर कार्ड पर. मैच बहुत ही जबरदस्त है. पहली ओवर में 26 रन, दूसरी ओवर में 13 रन, तीसरी ओवर बेहतरीन थी 8 रन, चौथी ओवर में 12 और ये अंतिम ओवर में करीब 14 रन गए हैं. अंतिम डिलीवरी की जाएगी. 73 पे छक्का लगता है तो 79, चौका लगता है तो 77. कितने नंबर आएंगे अंतिम गेंद पर? इस वक्त गैप में खेला है, फील्डर है यहाँ पर. डीप लॉन्ग ऑन में 1 रन कंप्लीट हो की कोशिश की जाएगी और उसमें सफलता मिल चुकी है. 73 पे 2 रन प्लस होंगे, यानी 75 रन रिलीज स्फूर्ति जावली टीम का स्कोर है. और ये मैच जीतने के लिए देवांश 11 चिंचवड टीम को 76 रनों की आवश्यकता. दोनों टीम से निवेदन है कि लाइन अप करके आपको मैदान के अंदर बाहर करना है. लाइनअप और हैंडशेक इस टूर्नामेंट की खासियत है, क्योंकि यह टूर्नामेंट्स यूट्यूब पर लाइव है और टूर्नामेंट्स में सभी खिलाड़ियों को टी शर्ट भी दी गई है. तो बेहतरीन प्रदर्शन के साथ लाइनअप कीजिए, नियमों के साथ इस प्रतियोगिता का आप आनंद लीजिए. तो कोपर के सम्मानीय मेहमान जनार्दन पाटिल, इनसे निवेदन है मंच पर आइए, आपका भी हार्दिक स्वागत है आयंस ट्रॉफी कोपर के माध्यम से. तो चलिए चलते हैं, इस मैच का दूसरा दौर शुरू किया जाएगा और दूसरे दौर में इस मुकाबले की आंखों देखी कहानी सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर्स. मराठी की एक बुलंद आवाज हर मैदान पर गूंजती है, तूफान लाकर सबको पसंद आती है. ऐसे तारा के बेहतरीन स्टार कमेंटेटर्स रोशन पाटिल सर. तब तक के लिए डीजे निखिल कोपर.
जनार्दन पाटील स्मृती चषक हो, जनार्दन पाटील स्मृती चषक या कोपारे गावाचा. मिथुन पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. थँक्यू डीजे. पाहुण्यांचा सन्मान करूया. सन्माननीय राजाराम पाटील साहेबांना विनंती, या आपण आपला शुभ सन्मान केला जाईल. सन्मानी आश्रय मात्रे साहेबांना विनंती, मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत. स्पर्धेचे आमचे साई भक्त मिथुनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे राजाराम पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यापुढील सन्मान जनार्दन पाटील यांना विनंती, आपण या प्रतिष्ठित नागरिक जनार्दन पाटील यांचा सन्मान केला जाईल. स्पर्धेची खासियत आहे, पाहुण्यांचा सन्मान केला जातोय आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेचं प्रतीक, तुम्हाला ही स्पर्धा नेहमी आठवण राहावी यासाठी सन्मान चिन्ह दिले जाते. तर सन्माननीय आश्रय मात्रे यांना विनंती, आपण या आश्रय मात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक मिथुन शेठ पाटील यांच्या वतीने, ज्याप्रमाणे अरुणजी तारेकर साहेबांनी चर्चा केली की दिलदार व्यक्तिमत्व शिर्डी साईबाबा पदयात्रेला देखील ते नेहमी दान करतायत, अन्नदान करतायत आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. तर प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. सामना जिंकण्यासाठी देवांश 11 चिंचपाडा या संघाला 76 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये या ऐकूया या सामन्याचं धावतं वर्णन. दुसऱ्या सत्रासाठी जाऊया. मायक्रोफोन वरती येतील रोशन पाटील सर, तारा. येस, थँक्यू सो मच प्रवीण. यापूर्वी तुम्ही आवाज ऐकला आमचे खरं तर तलोजा MIDC परिसरामधले एक फेमस समालोचक, राष्ट्रीय भाषेमध्ये प्रभुत्व असणारे आमचे मित्र प्रवीण टेंबे. आणि त्यानंतर मात्र 76 धाबांचं एक भलं मोठं टार्गेट, जवळजवळ 15च्या सरासरीनं बॅटिंग केली या पहिल्या सत्रामध्ये जावळे संघाने. आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. अर्जुन परदेशी आणि त्याच्यासोबत असेल विजय भोईर, ही जोडी मात्र मैदानामध्ये चालली आहे. खूप मोठं टार्गेट असेल या टीमसाठी. 76 धाबांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 15.20 चा आस्किंग रन रेट असेल या टीमसाठी. आणि एका बाजूने मात्र पहिल्या सत्रामध्ये केलेली दमदार खेळी, त्यानंतर मात्र एका वेगळ्या आत्मविश्वासानं मात्र या धाबा डिपेंड करायच्या, त्या म्हणजे जावळे संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मैदानाची आपण परिसीमा पाहिली, खूप चांगली आउटफील्ड आहे, पाटा विकेट आहे. या विकेट वरती धाबा बनताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जो गोलंदाज आपली पूर्णपणे छाप सोडेल तो गोलंदाज इकॉनॉमिकल षटक देखील फेकताना आपण त्या गोलंदाजाला पाहिलं. ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये भूषण पाटील पारगाव संघाचा गोलंदाज त्याने चांगली कामगिरी केली, अशी कामगिरी देखील करावी लागेल. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो पंच नरेशजी मात्रे कांबा, अविनाशजी पारिंगे आणि त्यांच्यासोबत सुरेशजी मात्रे आमचे ऑफिशियल पंच आहेत. सर्व आयोजन कमिटी टीम त्यांनी घेतलेली मेहनत तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल. आयन स्पोर्ट्स कोपर आयोजित स्वर्गीय जनार्दन चंद्र पाटील, स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर यांच्या स्मरणार्थ ही स्मृती चषकाचं आयोजन केलं. अप्रतिम असं आयोजन. तर जाऊया मॅचच्या दिशेने. फर्स्ट ओव्हर यावेळेस मात्र सर्वेश कडू बॉलिंग मागवती. अर्जुन साठी हा पहिलाच बॉल अतिशय गतीनं फेकला होता, परंतु लाईन खराब होती. पंचानं लाईन ओळखली, त्यानंतर मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. अभ्यंतर धाव मात्र मिळेल, ती म्हणजे देवांश 11 चिंचपाडा संघाला. अर्जुन परदेशी सातत्याने सलामीला येतो देवांश चिंचपाडा संघाकडून. या खेळाडूला मात्र चांगली इनिंग साकारावी लागेल. एका बाजूने विजयला तुम्ही पाहताय. सर्वेशचा यावेळीचा बॉल उडवायचा होता, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पण फटका फसलाय आणि इथे मात्र 0 धावसंख्येमध्ये धक्का बसतोय. खरं तर 1 धाव आली आहे बोनसच्या स्वरूपात. 0 धावसंख्येमध्ये बाद होतोय अर्जुन परदेशी हा फलंदाज.
थँक्यू सो मच डीजे. एक या धावसंख्येवरती अर्जुन बाद झाला. पहिला धक्का बसला तो म्हणजे देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये चालला सतीश पाटील. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू, मंडाऊन रिझर्व्ह मधला खेळाडू, भरपूर जबाबदारी असलेल्या खेळाडूच्या खांद्यावरती टीमचा की प्लेअर म्हणून ज्याला संबोधला जातं. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी ज्या खेळाडूकडे असावी लागते तो खेळाडू मात्र तिसऱ्या क्रमांकावरती गेला सतीश पाटील. सर्वेश कडू ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलरन बॉल. खूप चांगला चेंडू. अगदी वेगळी ऍक्शन आहे या गोलंदाजाची. पॉपिंग क्रूज वरती आला की एक वेगळ्या पद्धतीने जम्प करतो, त्यानंतर मात्र गती प्राप्त करतो हा गोलंदाज आणि त्या गतीनं मात्र बीट करत असताना फलंदाजानं कौतुक करावं लागेल. कमी वयाचा पण तो खूप चांगली गोलंदाजी करतो टीमसाठी सर्वेश कडू. ओव्हर द विकेटचा बॉल. यावेळेस मात्र कॉपी बुक स्टाईल फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंडरीच्या बाहेर मात्र बॉलला फेकून दिला असेल. सीमारेषा पार 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. बॅट क्या बॅट. मी प्रेक्षकांना विनंती करतो जर त्या डगआउट मध्ये बॉल अटकला होता. येस आलाय बॉल मैदानामध्ये. काय फटका लगावला सतीश पाटीलनं. अप्रतिम टायमिंग. इनसाइड आउट कव्हर्स त्या डोक्यावरून खेळून काढला. असे जेव्हा फटके येतात तेव्हा ते फटके खऱ्या त्यानं प्रेक्षकांची मने जिंकणारे फटके असतात आणि तो फटका लगावलाय सतीश पाटीलनं. भरपूर टॅलेंट आहे या खेळाडूकडे. तंत्रशुद्ध फलंदाजी. टप्प्याचा बॉल यावेळेस लेफ्ट केलाय बॉलला. ज्याप्रमाणे टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिला करताना पुजाराला त्याने भरपूर बॉल लेफ्ट केले, परंतु कांगारूच्या गोलंदाजांना अक्षरशः रडवलं त्या खेळाडूनं. संघर्ष करावयास भाग पाडलं होतं, परंतु हे लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट आहे. इथे लेफ्ट बॉल केलं तर नक्कीच तुमच्या संघाला इथे मात्र धोका सांभाळला जाईल. सर्वेश कडू फुलरन बॉल त्या दिशेने खेळून काढलाय. गोलंदाज आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. इथे मात्र कमबॅक केलंय सर्वेश कडू या गोलंदाजाने. प्रतिषटक 15.20 ही धावगती राखायची आहे प्रत्येक षटकामागे. यावेळेस देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाला तर एका बाजूने ही धावगती रोखायची आहे, ती म्हणजे निलेश मूर्ती जावळे संघाला. सर्वेश कडू जो मात्र प्रमुख गोलंदाज आहे या टीमचा. पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा बागपटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. आणखीन एक चांगला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज सर्वेश कडून आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या चिंचपाडा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली गेली ती म्हणजे 1 गडी बाद 7 धावा. काय म्हणलं ना. आयन स्पोर्ट्स कोपर आयोजित आपण ही स्पर्धा पाहतो. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय मिथुन दादा पाटील, ज्यांचा उल्लेख केला खऱ्यानं अरुणजी तारेकर साहेबांनी. सातत्याने आम्हाला साई पदयात्रेसाठी ज्यांचं अमूल्य योगदान राहतं. मी नक्कीच प्रत्येकाला नक्कीच कळवेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजसेवा असो किंवा या ठिकाणी राजकीय क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांची भरीव कामगिरी आहे ते म्हणजे आमचे मिथुन दादा पाटील आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. सेकंड ओव्हर मनीष कडू. विजय भोईरसाठी हा बॉल होता. पुन्हा एकदा खूप गती या बॉलमध्ये. आपण पहिले बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. यावेळेस मात्र तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. फुटवर्कचा वापर करावा लागेल. विजय भोईर जो स्टॅकिंग एंडला आला या खेळाडू देखील मात्र इथे मात्र आक्रमण करावं लागेल, कारण 76 धाबांचा पाठलाग करत असताना तुम्हाला एका फलंदाजाला खेळपट्टीमध्ये जास्त काळ टिकून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सरळ चाललाय. डीप विकेटच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी विजयच्या पाठमधून निघणारा हा दर्जेदार षटकार. शिवाजी थँक्यू सो मच डीजे. यावेळेस मात्र या षटकाराच्या मदतीनं मात्र तब्बल
13 धाबा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. विजयनं काय फटका लगावलाय, खूप चांगली ताकद एक्झिक्यूट केली. मनगड ही ताकद मात्र मागच्या फटक्यामध्ये दाखवली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज तयार होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मनीष कडू. यावेळेस मात्र अतिशय बाहेर जाणारा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, पंचाचा इशारा तो व्हाईट बॉल. अव्वंतर रन मात्र नक्कीच मिळेल, ती म्हणजे देवांश 11 चिंचपाडा संघाला. या एका धाब्याने संघ पुढे जाईल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 14. लाईन खराब होती आणि अशा चेंडूचा मारा देखील सातत्याने गोलंदाज करत असतात. कदाचित जास्त लय मध्ये आलेला फलंदाज अशा चेंडूला बॅटचा फेस लगवण्याचा प्रयत्न देखील करतो. इथे बॉल खोदून काढला, उडवलाय गोलंदाजाच्या डोक्यावर, परंतु आउटफील्डचा मात्र बेनिफिट मिळाला या ठिकाणी जावळे संघाला. कारण अखेरच्या क्षणाला बॉल जेव्हा लँड झाला तेव्हा अतिरिक्त उंची घेतली बॉलनं. ज्या फ्लोनं मात्र बॉल बॉर्डरच्या बाहेर जाणं गरजेचं होता तो फ्लो कमी झाला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते. नक्कीच 2 धावा मात्र रोखल्या गेल्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. लक फॅक्टर खूप महत्वाचा असेल आजच्या दिवसामध्ये संपूर्ण क्रिकेट संघासाठी. यावेळेस मात्र या 2 धावा आल्या. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉट वरून बॉल टेकअप केलाय. सरळ यष्टीरक्षकाला बीट करून बॉल चालला. राहुल घरत त्या ठिकाणी आहेत. थोडेसे दुखापत झाले की काय, एक चांगला गुणवान खेळाडू आहे या टीमचा. भरपूर सामने त्याने आपल्या संघाला जिंकून दिलेत. प्रसाद गरज, राहुल आणि त्यानंतर पंकज हे 3 भाऊ या टीमचे प्रमुख शिलेदार आहेत. त्यानंतर प्रमोद दादा असतील, सर्व त्यांचे शिलेदार यांचं कौतुक करावं लागेल. एका बाजूने देवांश 11 चिंचपाडा संघ. ओव्हर द विकेट लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय खूप वेगानं. सिंगल तर कंप्लीट केली आहे, फक्त सिंगल असेल. ज्या वेळेस तुम्हाला 2 धावा घ्यायच्या असतील त्यावेळेस तुम्हाला पहिली धाव खूप गतीनं घ्यावी लागते, तेव्हा तुम्ही दुसऱ्या धावसाठी लगेच रेडी होऊ शकता. आणि ते मात्र ताळमेळ या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं नाही. इथे एकच धाव असेल, ती म्हणजे या ठिकाणी देवांश 11 चिंचपाडा संघासाठी. एका धाव्याने संघ पुढे चालला. टीमची संख्या लागली धाव फलकावरती 1 गडी बाद 17. सेकंड ओव्हर यावेळेस तुम्ही पाहता मनीष कडूचं या ठिकाणी मार्गस्थ असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील गुडघ्याचा वापर केला होता, गती परिवर्तन केलं आणि त्यानंतर मात्र आतली कळा घेऊन बॉल सरळ गेला शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. 1 धाव मात्र ऍड होईल. ती पुन्हा एकदा देवांश 11 चिंचपाडा संघाच्या धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 ही धावसंख्या धाव फलकावरती लागली गेली. बराचसा प्रवास मात्र अजून बाकी आहे यावेळेस देवांश 11 चिंचपाडा संघाचा. कारण 18 चेंडू मध्ये आता 58 धाब्याची गरज असेल. 18 बॉल आणि 58 धावा. जर रन रेट जर पाहिला तुम्ही जवळजवळ 1900 वर गेला, परंतु एखादं मोठं षटक आपण पाहतो या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. जमेची बाजू अजूनही बरेचसे फलंदाज आहेत या ठिकाणी या चिंचपाडा संघाच्या डगआउट मध्ये. नुकताच प्रवीणनं उल्लेख केला, बरेचसे संघ आहेत चिंचपाडा गावामध्ये, ज्यामध्ये देवांश 11 चिंचपाडा असेल, सुनील स्पोर्ट चिंचपाडा असेल, काल भैरव चिंचपाडा, नियती स्पोर्ट चिंचपाडा, अशा संघांमध्ये बरेचसे खेळाडू विखुरले गेलेत. आणि त्यातला हा संघ तुम्ही पाहता देवांश 11 चिंचपाडा. अर्जुन परदेशी जो या संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्या आधिपत्याखाली मात्र हे सर्व खेळाडू पाहता या टीम मध्ये. आता मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. येत्या 25 ते 26 जानेवारीच्या दरम्यान CPL म्हणजे चिंचपाडा प्रीमियर लीग तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक कालभैरव वॉटर सप्लायचे ओनर विकासजी केणी यांचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु सर्वेशनं फेकलेला हा बॉल यावेळेस मात्र मिस जज आणि डायरेक्ट पिपळाची झालाय फलंदाज सतीश पाटील. थँक्यू सो मच. संघातील प्रमुख खेळाडू राकेश भोईर सध्या खऱ्या अर्थानं पर्यटनासाठी ते गोवा इथे दाखल झालेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मात्र हा संघ खेळतोय. बरेचसे आमचे मान्यवर इथे सामन्याचा आनंद घेत आहेत. इथे मात्र हा विकेट सर्वेश कडूचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फोर द विकेट. यावेळेस गती होती आणि गतीने मात्र दिशा भरकटली आणि त्यानंतर मात्र हा नशिबाचा चौकार. 5 धावा मात्र बोनसच्या स्वरूपात ऍड होतील चिंचपाडा संघाच्या स्कोर कार्ड वरती.
फुल्यांची नवलाई असं येते गं काय माया, आई तुझ्या जगात सारे इमानी रत्न शिवराई एकच आवाज दे सारे इमान रक्त शिवराई. थँक्यू डीजे. तर यावेळेस मात्र तुम्ही पाहता 17 चेंडू आणि आता 53 धाब्याची गरज. 5 धाबा या बोनसच्या स्वरूपात मिळाल्यात. याच दरम्यान या स्पर्धेसाठी आमचे सन्माननीय पाहुणे, आदरणीय अतिथी, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आश्रय म्हात्रे साहेब यांच्याकडून तब्बल 7,000 रुपये डोनेशन आम्हाला या ठिकाणी लाभलं. मी त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. दानशूर असं व्यक्तिमत्व, दानशूर दाते म्हणून समाजामध्ये ज्यांची ओळख. इथे फटका फसला, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळून काढला, क्षेत्राची चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव मात्र मिळेल, ती म्हणजे देवांश 11 चिंचपाडा संघाला. यावेळेस गेअर बदलावा लागेल. ज्या गतीनं धाबा बनवण्याचा मानस दाखवला या खेळाडूनं, ती गती मात्र वाढवावी लागेल. कारण मोठं डोंगर आहे आणि या आव्हानाला जर तुम्हाला पेलायचं असेल तर एका फलंदाजाला इथे नक्कीच अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. विजय मध्ये ती क्षमता आहे. ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफच्या दरम्यान, इथे मात्र प्रमोदला बीट करून बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रफ, सीमा पार, रन्स मिळतील 4. या अशा क्षणाला मग तुमचा बॉडी बॅलन्स खूप महत्वाचा असतो आणि तुमची चेंडूवरची नजर. कारण ज्या पद्धतीने हा बॉल लँड झाला, खूप वेगाने तुम्हाला बॉल मध्ये येणं गरजेचं होतं. कारण अतिरिक्त उचली घेतली अखेरच्या क्षणाला बॉल, आणि त्यानंतर मध्ये बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. विजयसाठी हा बॉल टॉस केला होता. खूप चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. कमी वयामध्ये मात्र पूर्णपणे चांगलं शोल्डर मजबूत झाले त्या गोलंदाजा आणि गती आणि बाउन्स देखील प्राप्त करतोय. यावेळेस मात्र पंच वॉर्निंग देखील दिली या गोलंदाजाला. वन बाउन्सरचा एक या ठिकाणी सूचना दिली गेली असेल. चांगला चेंडू फेकला निर्णायक क्षणाला सर्वेश कडू या गोलंदाजाने. ओव्हर द विकेट. विजयसाठी हा बॉल फुलर लाईन पद्धतीचा होता. एक धाव तर कंप्लीट केली आहे. आणि मी पहिल्यांदा उल्लेख केला तुम्हाला, पहिली रन्स जर तुम्ही क्विक सिंगल पूर्ण केली तर तुम्ही लगेच रेडी बॉल दुसऱ्या धाब्यासाठी. परंतु रनिंग द पिटमुळे थोडासा इथे कॉम्बिनेशन खराब तुम्ही पाहता दोन खेळाडूंमध्ये. आता मात्र समीकरण बनलंय. 13 चेंडू आणि 47 धाब्याची गरज. चिंचपाडा टीम आणि आपण नक्कीच उल्लेख करू आमचे उत्कृष्ट गुणलेखक उमेशजी भोईर, एक चालतं बोलतं संगणक म्हणून ज्यांना आम्ही नियमित प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आम्ही उल्लेख करतो, असे आमचे मित्र उमेशजी भोईर. फोर्थ विकेट. सर्वेश कडूचा हा बॉल फुलर लेन पद्धतीचा होता. यावेळेस मात्र हा डॉट बॉल प्रेशर वाढवणारा ठरेल तो म्हणजे चिंचपाडा संघासाठी. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 29. माझे माझी मनाला बोलते, माझी मनाला बोलते, तुझा भगत गो तैसा भरा ऐशी बेगीन वाट तरतई. याच दरम्यान आदरणीय अतिथी सदाशिव पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. मी त्यांना विनंती करतो या पण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत. तर 12 चेंडू आणि आता 47 धाब्याची गरज आहे. आणि या दरम्यान विठ्ठलवाडीचे सन्माननीय सचिनजी गायकवाड साहेबांना विनंती, आपण मंचावरती या. आणि त्यांच्या सोबत उत्कृष्ट फलंदाज क्रिकेट मधला बाहुबली मुकेश नाईक याला देखील विनंती, आपण देखील मंचावरती यावं. आणि पारगाव संघाचा संघनायक आपण देखील टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावा. येस, आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये जेवदारी बामण डोंगरी टॉप 3 मध्ये पोहोचलाय. काल घरच्या मैदानावरती आयन स्पोर्ट्स कोपर संघ देखील टॉप 3 मध्ये पोहोचला आणि आज शेवटचा दिवस. आणि या दरम्यान सन्माननीय सदाशिव पाटील या साहेबांना विनंती, आपण मंचावरती या. आयन स्पोर्ट्स कोपर यांच्या वतीने आधी स्वागत. आणि त्यांच्या समवेत आशुजी नाईक यांना देखील विनंती, आपण मंचावरती या. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन पाटील. येस, बरेचसे मान्यवर या ठिकाणी आपण बघू या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आमच्या क्रीडांगणावरती. आणि कोपर संघाचे खंबे समर्थक पाठीराखे बॅकबॉन उमेश पिंगले यांना विनंती, आपण देखील मंचावरती या. स्वागत आहे आपलं. जाऊया मॅच कडे. रोशन पाटील. 12 चेंडू आणि आता 47 धाब्याची गरज. भरपूर मोठं आव्हान आहे.
यावेळेस मात्र या सामन्यामध्ये 23.50 ची धावगती राखायची या 2 षटकामध्ये. विजय भोईरनं जो दाखवलेला संयम, एका बाजूने त्याला साथ देणारा खेळाडू सूरज भोईर, या खेळाडूंना मात्र आता मात्र आक्रमण करावं लागेल. चिंचपाडा गाव म्हटलं की रोशन पाटील बाळा या खेळाडूचा पण आवर्जून उल्लेख करू. सध्या भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये आहे खेळाडू आणि या खेळाडूची देखील अनुपस्थिती पाहता या सामन्यामध्ये. 12 चेंडू आणि आता गरज आहे 47 धाब्याची. जबाबदारी घ्यावी लागेल विजय भोईरला, जबाबदारी घ्यावी लागेल सूरज भोईर या फलंदाजाला. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल. बॉलिंग मध्ये गोलंदाज सज्ज होतोय पंकज घरत, लेफ्ट हँड राऊंड विकेट. यावेळेचा पहिलाच बॉल गतीनं फेकला होता परंतु लाईन खराब. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अभ्यंतर धाव मात्र ऍड होईल. ती म्हणजे चिंचपाडा संघाच्या स्कोर कार्ड मध्ये समीकरण बनलंय शेवटचे 12 चेंडू आणि आता 46 धाब्याची गरज. 12 बॉल आणि 46 धावा. डेथ ओव्हर मध्ये मात्र चांगली बॅटिंग करायची आहे दोन्ही खेळाडूंना. 12 चेंडू 46 धावा हे समीकरण असेल मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाहीये, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अकुट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये, डीप मधला क्षेत्राचा चेंडू खाली येतोय पण बॉल मात्र इथे सेफ प्लॅन झाला. प्रयत्न चांगले गेले कारण खूप दूरवरून हा खेळाडू मात्र पोहोचला होता बॉल खाली. याच दरम्यान मुकेश नाईक कोहली संघाचा आणि रायगड टेनिस क्रिकेट मधला एक दर्जेदार खेळाडू मुकेश नाईक यांचे ते आगमन. येस, वेलकम. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. शेवटचे 11 बॉल आणि आता 44 धाब्याची गरज. 11 चेंडू आणि 44 धाबा. राऊंड विकेट. इथे देखील तुम्ही पाहता फुलरलेन बॉल होता. दिशा भरकटली आहे गोलंदाजांचा. तुम्ही पाहता या ठिकाणी आणखी एक स्वेर चेंडू पंचांनी मात्र दर्शवला या षटकामधला. अभ्यंतरण मात्र पुन्हा एकदा ऍड होईल चिंचपाडा संघाच्या धावफलकावरती. जास्तीत जास्त वाईड बॉल फेकलेत. खरं अर्थाने सिंगल डबल गेली तरी चालेल परंतु मोठे फटक्यापासून आम्ही नक्कीच चिंचपाडा संघाला वंचित ठेवू यासाठी हा प्रयत्न चाललाय. इथे आपण पाहतो गोलंदाज पंकज घरतचा. इथे चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र अप्रतिम टायमिंग. फक्त दिशा दिली आहे. बॉल सरळ चाललाय. डीप विकेटच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. थँक्यू. सामना अजूनही संपलेला नाहीये हे दर्शवणारा हा षटकार येतोय. यावेळी तुम्ही पाहता फलंदाज विजय भोरच्या पाठमधून. लेफ्ट हँड राऊंड विकेट पंकज. अकुट टप्प्याचा बॉल. फक्त दिशा दिली आहे. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर. शॉर्ट थर्मॅनच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिला. सरळ डीप थर्मॅन बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषा पार. आणखीन एक चांगला स्ट्रोक. चौकार. मैं हूं खलनायक. जी हाँ, मैं हूं खलनायक. 9 चेंडू आणि आता 33 धाब्याची गरज. खूप निर्णायक असेल हे षटक दोन्ही संघांसाठी कारण या पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र चिंचपाडा संघाच्या विजय भोईरनं मात्र आक्रमकता दाखवली आहे. 9 बॉल 33 धाब्याची गरज असताना यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू आपल्या बॅटनं खेळून काढलाय. या बॅट बॉल मध्ये मात्र मोठा फटका येणं खरं तर गरजेचं होतं चिंचपाडा संघासाठी. स्वतःवरती देखील निराश झाला असेल विजय. समीकरण म्हटलं शेवटचे 8 बॉल आणि आता 32 धाब्याची गरज. एका बाजूने विजय आक्रमण करतो तर दुसऱ्या बाजूला आता वेळ आली आहे ती म्हणजे सूरज भोईरला देखील आक्रमण करावं लागेल. जर का या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर मात्र इथून गेर बदलावा लागेल. 8 चेंडू 32 धाबा. इथे मात्र फुलरलेन बॉल. लाऊड अपील. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप पंचांनी मात्र दर्शवली आहे. पंचांचा इच्छा तो लेग बाईस. अभ्यंतर रन मात्र मिळेल ती म्हणजे देबाशिली पण चिंचपाडा संघाला. शेवटचे 7 चेंडू आणि आता 31 धाब्याची गरज. 7 बॉल 31 धाबा हे समीकरण मैदानामध्ये आलाय. हा चेंडू खूप निर्णायक असेल. या बॉल मध्ये जर मोठा फटका आला तर इक्वेशन असेल. खऱ्या अर्थानं 6 चेंडू आणि 25 धाब्याचं काय घडेल या बॉल मध्ये हे देखील पाहावं लागेल. कमबॅक करावं लागेल पंकज घरतला. खूप चांगला खेळाडू आहे या टीमचा. लेफ्ट हँड राऊंड विकेट समोर असेल विजय. अकुट टप्प्याचा बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक. विजयनं मात्र या इनिंग मध्ये अफलातून बॅटिंग केली आहे. षटकार येतोय चिंचपाडा संघासाठी. थँक्यू. आणि या दरम्यान क्रिकेट लवर, क्रिकेटवरती खूप प्रेम करणारा असा एक खेळाडू व्यक्तिमत्व सौरभ पाटील पारगाव
सौरभ विनंती मंचावरती या. खूप क्रिकेटचे मोठे फॅन आहेत. पारगावची ओळख. सौरभ वेलकम. सौरभ पाटील या मिथुन दादांचा तो राईट हँड आहे आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असतं सौरभचं. या सौरभ आणि निश्चित रोशन टॉप बॅट्समन जे आहेत क्रिकेटमध्ये सर्वांसोबत सेल्फी बॉय, सेल्फी काढणारा सौरभ वेलकम. कृष्णा सातपुते पासून सर्व खेळाडू ज्याच्यासोबत सेल्फी आहे त्याच्या. तर 6 चेंडू आणि आता 25 धाब्याची गरज. इक्वेशन खूप महत्वाचं आहे कारण सामना अतिशय रोमांचक परिस्थितीमध्ये आलाय. तापमान वाढवणारा हा सामना जोपर्यंत विजय आहे खेळपट्टीमध्ये तोपर्यंत खऱ्या अर्थानं अशा पल्लवीत राहतील खऱ्या अर्थानं जिंकपाडा संघाच्या. एका बाजूला मात्र सूरज ज्यानं मात्र संयम दाखवलाय. आता संयम बाजूला ठेवून मात्र इथे आक्रमण करावं लागेल. 6 बॉल 25 धावा. फर्स्ट बॉल तुम्ही पाहताय खूप गतीनं फेकलाय. पुन्हा एकदा वाईड बॉल. आम्ही वारंवार पाहतोय असे खऱ्या अर्थानं चित्र. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न. कधी कधी बॅट्समन अशा बॉल मध्ये देखील विकेट करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस मात्र एज लागण्याची शक्यता असते. इथे मात्र समीकरण म्हटलंय 6 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. पुन्हा एकदा बॉल तुम्ही पाहता त्या दिशेने दडपण प्रेशर या गोलंदाजावर देखील असेल. गोलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी साहिल नाईक कमी वयाचा कमी अनुभवाचा त्यामुळे प्रेशर असेल या गोलंदाजावरती परंतु त्याला देखील इथे संयमाने गोलंदाजी करावी लागेल. आत्मविश्वास दाखवावा लागेल या धाबा डिपेंड करण्यासाठी. फोर्थ विकेट. इथे फटका चांगला आहे. इनसाइड आउट. नो मॅन्स लँड. बॉल चालला सरळ. 1 बाउन्स ओव्हर द रफ. सी मारायच्या बाहेर. 4 धाब्यासाठी हा चौकार. थँक्यू. 5 बॉल आणि आता 19 धाब्याची गरज. 5 चेंडू आणि 19 धाबा. साहिल नाईक शेवटचं षटक हाताळतोय. फोर्थ विकेट. इथे म्हटलं आतरी काढा घेतली आणि त्यानंतर बॉल शॉर्ट फाईनले कडे होतोय. 1 धाव मात्र रोखता येणार नाहीये. 1 धाव मिळेल ती म्हणजे चिंचपाडा संघाला आणि जमेची बाजू विजय आला स्टॅकिंग एंडकडे. आता मात्र 4 बॉल आणि 18 धाब्याची गरज. काल प्रफुल्ल प्रणय खूप चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला टॉप 3 मध्ये पोहोचवण्यासाठी त्याने खूप मोठं योगदान दिलं आणि तशा प्रकारची इनिंग मात्र इथे साकारावं लागेल. सलामीला आलेला विजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये खिंड लढवतोय. 4 चेंडू आणि 18 धाब्याची गरज. फोर्थ विकेट साईल. फुलटॉस मध्ये चेंडू अजूनही संपला नाहीये हे दाखवणारा आणखीन एक चांगला स्ट्रोक येतोय विजयच्या पाठमधून. 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. लई दिवसाचं होतं मनानं, लई दिवसाचं होतं मनानं, आज दिवस उगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. सो मच. शोभून दिशे द्वारकामाई तिथे बसले होते सद्गुरू साई. धावून येते भक्तांच्या टाई. ओम साईराम. साईबाबांना देखील आपण या ठिकाणी वंदन करूया. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आणखीन एक चांगला स्ट्रोक. नो मॅन्स लँड. मोठा गॅप होता. या गॅपला मात्र भेटून बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रफ. सी मारेशा पार. विजय मात्र आपल्या संघासाठी संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. चौकार मिळतोय चिंचपाडा संघाला. थँक्यू. 2 चेंडू आणि 8 धाब्याची गरज. या मैदानावरती ओळे संघाचे रन मशीन प्रमोद खरतनं मात्र अर्धशतक केलं होतं आणि पुन्हा एकदा या मैदानावरती मात्र विजय भरून इथे धाबा साकारला. त्यामुळे 43. संघाला जिंकण्यासाठी 8 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. यावेळेसचा बॉल मात्र लेग स्टंप सोडून चाललाय. प्रेशर वाढलंय ते म्हणजे जावळे संघाच्या गोलंदाजांमध्ये. आता मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालंय जावळे संघाच्या खेम्यामध्ये. शेवटचे 2 बॉल 7 धाब्याची गरज. विजय मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली विजयनं. 43 धावांचं वैयक्तिक योगदान आपल्या टीमला दिलं 12 चेंडू मध्ये. शेवटचे 2 चेंडू आणि आता गरज असेल 7 धाब्याची. 15 बॉल आणि 43 धावांचं योगदान दिलं विजयनं. ओव्हर द विकेट. साईलचा हा बॉल लोअर फुलटॉस मध्ये होता. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न कदाचित केला जाईल. यावेळेस मात्र विजयच्या माध्यमातून आणि विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल सूरज भोईर या फलंदाजाला. येळी नेहमी हात देतो साथ, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची बात. आपला हात, आपला हात, आपला हात.
थँक्यू. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. एक चेंडू आणि आता 6 धाब्याची गरज. 44 धावसंख्येवरती खेळतोय. मैदानामध्ये विजय होईल आणि संघाला जिंकण्यासाठी 6 धाब्याची गरज आणि आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी देखील 6 धाब्याची गरज. एक वेगळा इतिहास या मैदानावरती विजय साकारण्यासाठी सज्ज झालाय. तर एका बाजूला मात्र साहिल नाईक या गोलंदाजाला हा चेंडू डॉट फेकावा लागेल किंवा विकेट घ्यावं लागेल. 6 पेक्षा कमी धाबा खर्च करायला लागेल साहिलला, तेव्हा या सामन्यामध्ये विजय संपादन करेल. तो म्हणजे जावळे संघ. कोणता संघ असेल विजेता, चिंचपाडा की जावळे, याचं उत्तर तुम्हाला या बॉलमध्ये मिळेल. अप्रतिम क्रिकेट, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला, तो म्हणजे विजय भोईर या फलंदाजानं. कौतुक करावं लागेल. एका बाजूनं संपूर्ण जावळे संघ तर दुसऱ्या बाजूनं एकटा विजय भोईर. एकदा जोरदार टाळ्या होत्या. एक चेंडू 6 धाब्याची गरज. यावेळेस फटका चांगला आहे आणि या सामन्यामध्ये मात्र विजयनं अर्धशतक झलकावलंय आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिलाय. एकदा जोरदार टाळ्या विजयच्या इनिंग साठी. मॅन ऑफ द मॅच गोज टू विजय. जोरदार टाळ्या विजय. चला लाईन अप करा दोन्ही संघ. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. विजय बॅट दाखवायचे सर्व प्रेक्षकांना मानमंत्र द्यायचे. आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय इनिंग साकारली या सामन्यामध्ये विजय भोईर या खेळाडूनं. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम मध्ये चांगलं योगदान या खेळाडूने आपल्या टीमला. चला दोन्ही संघ हँडशेक करा प्लीज. जावले टीम लाईनअप मध्ये हँडशेक करा. स्पर्धेचा नियम आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं हार जीत तर होतच राहते. जिंदगी का यही रीत है, हार के बाद जीत है. आणि मॅन ऑफ द मॅच विजय सोबत थोडी चर्चा होईल आणि सन्माननीय आश्रय म्हात्रे यांना विनंती करतो आपण या आणि आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार देऊन वन मॅन शो, वन मॅन आर्मी, एकता टायगर विजय भोईरला सन्मानित करूया. विजयासारखी कामगिरी नाव